खड्गं चक्रगदेषु चाप परिघान् शूलं भुशुण्डीं शिरः शङ्खं सन्ददतीं करैस्त्रिनयनां सर्वाङ्गभूषावृताम् नीलाश्मद्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिकाम् यामस्तौ स्वपिते हरौ कमलजो हन्तुं मधुं कैटभम्। सज्जन हो, नमस्कार. आपण नवरात्रीचं चिंतन करतो आहोत आणि या नवरात्रीच्या चिंतनामध्ये नवदुर्गांचं विशेष स्थान आहे आणि त्यामध्ये सुद्धा एक एक जी नावं आहेत ना, त्याच्यात काहीतरी वैशिष्ट्य भरलेलं आहे. म्हणून असं म्हणलंय, प्रथमं शैलपुत्रीति. प्रथमं शैलपुत्री. कोण आहे ही शैलपुत्री आणि का तिची पूजा अर्चा आम्ही करायची? शैलपुत्री म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, पार्वती. शैल म्हणजे पर्वत आणि पर्वताची पुत्री म्हणून ती पार्वती. मग तिची आराधना का करायची? प्रथम आहे ती. तर तिने स्वतः एक दंडक घालून दिलाय. काय केलंय? तर एखादं उद्दिष्ट प्राप्त करायचं असेल तर तप करा, भरपूर साधना करा, तपस्या करा, तर तुम्हाला ते उद्दिष्ट प्राप्त होईल. कुठलीही गोष्ट तुम्हाला कोणी घरी आणून देणार नाही. सेल लागलाय म्हणून घेऊन या, अशी गोष्ट या जगात कुठलीच नसते. आज आपण फार वेड्यासारखे भुलतो, पण मार्कंडेय ऋषी आम्हाला हे समजावत आहे. मार्कंडेय ऋषींना स्फुरलेली जी रचना आहे त्यालाच दुर्गा सप्तशती असं म्हणतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी नाशिकच्या जवळ असणारं वणी नावाचं क्षेत्र पाहिलेलं असेल. या वणीला सप्तशृंगगड असं म्हणतात. तिथे जे पर्वत आहेत ना, ते 7 पर्वत, त्यांची शिखरं अशी दिसतात म्हणून त्याला सप्तशृंग असं म्हणतात. आणि तिथे त्या एका पर्वतावर ही जगदंबा प्रकट झाली आणि बरोबर त्या डोंगराच्या समोर एक डोंगर आहे, त्यालाच मार्कंडेयाचा डोंगर म्हणतात. या मार्कंडेयाच्या डोंगरावर बसून महर्षी मार्कंडेय जगदंबेची प्रार्थना करत बसलेले होते. जगदंबेची स्तुती करताय, ध्यान करताय, तिच्या मंत्राचा जप करताय. आणि तो इतका झाला, पराकोटीला गेल्यानंतर त्या जगदंबेला खूप खूप आनंद झाला आणि त्या आनंदाचं रूप त्या समोरच्या पहाडातून प्रकट झालंय. तो पहाड फोडून ती मूर्ती बाहेर आलेली आहे, 18 हाताची. आणि किंचित मान तिरकी करून ते त्या मार्कंडेयाची त्यांनी केलेली जी स्तुती आहे ती ऐकतीये. म्हणून दुर्गा सप्तशतीला मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये असं म्हटलं जातं. आणि याच दुर्गा सप्तशतीमध्ये असं म्हटलेलं आहे, या नवदुर्गांचं खूप हे केलेलं आहे, चरित्र कथन केलेलं आहे. तर प्रथमं शैलपुत्री ती. शैलपुत्री ही पार्वती आहे, जगदंबिका. आणि तिला असं वाटलं
की मला जो पती मिळावा ना, एकमेवा द्वितीय, या जगामध्ये त्याच्यासारखा दुसरा कोणी असणारच नाही असा पती मला मिळू दे. उद्दिष्ट सुद्धा मोठं असावं आणि ते प्राप्त करण्यासाठी तिने तपस्या आरंभ केली. मेनाक पर्वत, हिमालय आणि त्याची ही कन्या, आणि तिने तपस्या आरंभ केली. पहिले काही दिवस ती थोडा थोडा आहार घेत होती. पुढे तिने एक वेळाच आहार घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्या पुढे ती झाडाची पडलेली फक्त पानं खाऊन राहत होती, म्हणून तिचं नाव अपर्णा झालं. आणि पुढे पुढे तिने फक्त पाण्यावर राहायला सुरुवात केली आणि आणखीन काही कालखंड गेल्यावर ती फक्त वायू भक्षण करून तपस्या करू लागली. संपूर्ण शरीर जे आहे ना ते वाळून गेलं, पण तिने तपस्या सोडली नाही. उद्दिष्ट पकडून राहावं लागतं. आणि ही गोष्ट आपल्याला आईकडनं मिळते. पार्वतीला जगन्माता असं म्हणतात. आणि इतकं सगळं केल्यानंतर मग तिला शंकरासारखा पती प्राप्त झाला. म्हणून या नवरात्रातल्या नवदुर्गांचं ज्यावेळी आपण वर्णन पाहतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात पहिल्यांदा साधना करणं आवश्यक आहे, तप करणं आवश्यक आहे. आणि ते तप साध्य करण्याकरता थोडासा वेळ देणं आवश्यक आहे. त्या जगदंबेनी सगळाच वेळ दिला, म्हणून तिला शंकरासारखा पती प्राप्त झाला, जो विषप्राशन करून जगताला अमृत देतो. म्हणून त्याचा अमृतेश हे नाव आहे. कोणी अत्यवस्थ माणूस असला तर माणसं मृत्युंजयाचा जप करतात, शंकराचा जप करतात, कारण तो मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः असा महादेवासारखा पती प्राप्त करण्याकरता त्या जगदंबेनी खूप साधना केली. म्हणून ही पहिली माळ आहे ना, त्यावेळेला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हे जगदंबे तुझं जे शैलपुत्रीत्व जे आहे, म्हणजे दगडासारखी तू अचल होऊन तपस्या केलीस, एका जागेला दगडासारखी राहिलीस. पर्वताची पुत्री पार्वती वगैरे हे सगळं जरी जसं आपण पाहतो तसं पार्वतीचं हे रूप लक्षात ठेवा की ती हल्ली नाहीये, जागा सोडली नाहीये. काहीही होऊ दे, ऊन येऊ दे, पाऊस येऊ दे, थंडी येऊ दे, वारा येऊ दे, जागा न सोडता तिने तपस्या केली. आम्ही करू शकतो का? आम्हाला एका जागी मांडी घालून गादीवर सुद्धा बसायला सांगितलं तरी सुद्धा आम्ही 1 तास बसू शकत नाही. मग काही जर प्राप्त करायचं असेल तर साधना, त्याला आसन सिद्ध होणं आवश्यक आहे. जगदंबेची पार्वतीची ज्यावेळी तुम्ही प्रार्थना करू लागाल त्यावेळी तुमचं आसन सिद्ध होईल आणि मग तुम्हाला अनेक गोष्टी प्राप्त होतील. म्हणून प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी. जगदंबेचं हे जे रूप आहे ब्रह्मचारिणी, हे आम्हाला काय शिकवतं? तुमचा आमचा एक सगळ्यांचा समज आहे किंवा एक गैरसमज आहे की ब्रह्मचारिणी किंवा ब्रह्मचारी म्हणजे
त्याचं लग्न झालेलं नाही तो ब्रह्मचारी. अशी आमची एक सामान्य कल्पना होऊन बसलेली आहे. पण ब्रह्मचारी याचा अर्थ जो ब्रह्माचं आचरण करतो. ब्रह्म याचा अर्थ ज्ञान, दुसरं काहीही नाही. सर्व प्रकारचं ज्ञान मिळवण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला ब्रह्मचारी म्हणायचं. आणि हे तिचं दुसरं रूप आहे. द्वितीयम ब्रह्मचारिणी. ती ब्रह्मचारिणीच्या रूपामध्ये आम्हाला खूप काही ज्ञान देते आणि ज्ञानाची फार आवश्यकता आहे. सध्या माणसं अर्थाच्या मागे लागलीत आणि ज्ञानाला सोडून दिले. अर्थाच्या मागे लागलीत आणि बल, योग किंवा तप याला पूर्ण विसरून गेलेली. फक्त पैसे आणि पैसे आणि पैसे. कागद गोळा करायचे. त्या गांधी बाबांचं चित्र असलेले कागद गोळा करायचे, दुसरं काही नाही. लहान मुलांपासून म्हाताऱ्यापर्यंत हाच विचार आहे. पण ही फार मोठी चूक आपण करतो. लक्षात ठेवा, ब्रह्मचारिणी म्हणून गुरु याकरता करायचा. आमच्या जीवनात गुरु ज्यावेळी येतो ना, त्यावेळी तो खरं ज्ञान काय आणि खरी संपत्ती काय आहे याची पूर्ण कल्पना देतो. आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यात मदत करणारी जी आद्या शक्ती आहे तिचंच नाव ब्रह्मचारिणी. ही ब्रह्मचारिणी तुम्हाला संयम शिकवते. मुंज झालेला एखादा बटू असतो ना, त्याला मुंजीमध्ये संयमाचा उपदेश दिलेला असतो. बाळा, खूप खाऊ नकोस. याचा अर्थ तू अर्धपोटी राहा असं नाहीये. पण मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असले हट्ट करू नकोस. फार मीठही खाऊ नकोस आणि फार साखरही खाऊ नकोस. सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न कर. संयमाने राहशील तर तुला ज्ञान प्राप्त होईल. आणि असंयमित होऊन गेलास तर शरीरात चरबी वाढेल, आळस वाढेल आणि ज्ञान तुला कधीच प्राप्त होणार नाही. म्हणून ब्रह्मचारिणी जी आहे ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा संयम करायला शिकवते. मुद्दाम मी हा उल्लेख करतोय. एखाद्या माणसाला बटाटे वडे आवडतात. ठीक आहे, मान्य आहे बाबा, तुला बटाटे वडे आवडतात ना, खा. पण किती खायचे? 4 खाल्ले, 5 खाल्ले, 10 खाल्ले, अजून त्याची भूक मात्र संपत नाहीये. अजून पाहिजे, अजून पाहिजे. हव्यास, वासना, याच्यामुळे तुझं आरोग्य बिघडणार आहे. पण उद्या काय व्हायचं ते उद्या, मला आत्ता पाहिजे. मी एक उदाहरण दिलं. मनुष्याची वृत्ती अशी विपरीत आहे. त्याचा जो हव्यास आहे तो कमी होण्यासाठी ब्रह्मचारी, वासनांना कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला ब्रह्मचर्याची आवश्यकता आहे. आज हा सर्व समाज जो आहे, अगदी आबाल वृद्धांपर्यंत नको नको त्या गोष्टी पाहतात, नको नको त्या गोष्टी ऐकतात, नको नको त्या गोष्टी वाचतात आणि त्यांच्या वासना ज्या आहेत या प्रक्षोभक होतात. आणि त्यामुळे डोळ्यामध्येही वासना येते, कानामध्येही वासना येते आणि
सर्व जीवन जे आहे हे उद्ध्वस्त होऊन जातं. म्हणून जगदंबेला प्रार्थना आहे, ब्रह्मचारिणी अवस्थेमध्ये तू ये. हे ब्रह्मचारिणी द्वितीयम ब्रह्मचारिणी. जगदंबा, अंबा माता, तुला हीच प्रार्थना आहे की मला एक एक गोष्ट करून शिकव आणि शहाणं कर. खऱ्या अर्थाने मला सर्टिफिकेट मिळण्यापुरतं ज्ञान नकोय. सध्या ही स्थिती आहे. सर्टिफिकेट एकदा भिंतीवर टांगलं गेलं की झालं, असं नकोय. आणि यासाठी जगदंबे मी तुला पुन्हा पुन्हा शरण येतोय. सज्जन हो, आपण विचार करत राहूया. असंच करत राहिलो तर खूप काही आपल्याला प्राप्त होईल. धन्यवाद.